नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनालायझरचं ॲप डाउनलोड करा. नीट परीक्षेचा जो खेळखंडोबा झाला त्याच्यासाठी त्या सरकारचा, व्यवस्थेचा करावा तितका निषेध थोडाच आहे. त्यांच्यावरती टीका होणारच. अक्षम्य गलथानपणा झालेला आहे. ज्या पद्धतीनं पेपर फुटला, जे कोणी जबाबदार असतील आता त्यांचे राजीनामे घेतले जातील किंवा घेतले जावे, त्यांच्यावरती कारवाई केली जावी, हे फार वरवरच झालं. हा जो रोग हाडी माशी भिनलेला आहे, जसं आम्ही सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत म्हणतो की ते पगारखोर झालेले आहेत, हरामखोरसारखे ते पगारखोर झालेत. प्रत्यक्ष त्यांना काही करायचं नाही. ही नोकरशाही ही जोपर्यंत आपण कमी करत नाही, सरकार कुठलंही असो, नोकरशाही तीच आहे. त्याच पद्धतीने शिक्षण व्यवस्थेमध्ये ज्या पद्धतीने गेल्या कित्येक वर्षांपासून बॉटलनेकसारखं मेडिकलच्या जागा अतिशय मर्यादित ठेवल्या गेलेल्या होत्या. किती लोकांच्या पाठीमागे किती डॉक्टर असावेत, हे सगळे नियम, हे सगळे निकष जे आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवरचे धाब्यावर बसून आपल्याकडे अतिशय कमी जागा. मग अशा त्याचं दुसरं विकृती तयार झाली की खाजगी वैद्यकीय महाविद्यालय तयार झाले. तिथं करोडो रुपये त्याचं शुल्क आहे, ते भरून आपल्या पोराला डॉक्टर करायचं असतं सगळ्यांना, कारण की त्याला पैसे जास्त मिळतात. ह्यांना काही त्या विषयातला रस आहे किंवा गेल्या काही वर्षांमध्ये मेडिकल क्षेत्रामध्ये काही नव्यानं चांगली संशोधन झालीत का, तर वेगवेगळे कॉलेज निर्माण झाले, असं काही घडलेलं नाही. पण केवळ व्यावसायिक पातळीवरती, म्हणजे जसं आरोग्य हा एक प्रचंड मोठा धंदा होऊन बसलेला आहे. मेडिको फील्ड म्हणजे फार्मास्युटिकल्सला हाताशी धरून ज्या पद्धतीनं खेळ केले जातात, ज्या पद्धतीनं नको ती औषधं बाजारपेठेमध्ये लादल्या जातात, पेशंटच्या माथी मारल्या जातात, पैसे उकळले जातात, असंख्य गोष्टी. मी त्याच्यावर काही वेगळं बोलत नाही. म्हणजे मुळाशी काय आहे, ते एक फील्ड तुम्ही असं ठेवलेलं आहे की जिथं बॉटलनेक म्हणजे अतिशय मोजक्या जागा, त्याच्यामुळं मरमर, मग त्याला पर्याय म्हणून दुसऱ्या काही व्यवस्था करायच्या, त्याच्यामध्ये विकृती तयार होणार. आणि त्या परीक्षेसाठी इतके 23 लाख विद्यार्थी बसले होते, त्यांचा पेपर रद्द झाला. आता जो मुद्दा मला तुमच्यासमोर मांडायचा आहे तो थोडासा वेगळा आहे. ह्याचा विचार आपण कधी करणार? जसं आरक्षणाच्या बाबतीमध्ये आम्ही म्हणत होतो की फक्त जेमतेम 2.5-3% जागा, 3% जागा सरकारी नोकरीच्या आहेत एकूण लोकसंख्येच्या. किंवा प्रत्यक्ष रोजगाराच्या बाबतीत म्हणलं तर 70 कोटी लोक जर काम करत असतील काही ना काहीतरी पोट पाण्यासाठी, तर जेमतेम 3.5 कोटी पण नाहीत इतक्या सरकारी नोकऱ्यात. म्हणजे 5% इतका किरकोळ असा तो भाग आहे सरकारी नोकऱ्यांचा. मग त्याच्यासाठी बाकीच्या उरलेल्या 95% ज्या सगळं क्षेत्र रिकामं आहे ते सोडून देऊन 5%च्याच कामाला लागतं. तसंच बाकीच्या सगळ्या क्षेत्रांना बाजूला ठेवून मेडिकलसाठीच इतकी मरमर का होते, इतके स्टे का लागतात? ह्याचं मूळ कारण म्हणलं ना की ती अंगठी हरवलेली जंगलात, आणि आपल्याला तर शोधत बसलो आपण आपल्या अंगणात तर कधीच सापडणार नाही. व्यावसायिक पातळीवरती डॉक्टरांची संख्या मोजकी असल्यामुळे त्यांच्या प्रचंड जी मागणी तयार झालेली आहे, आणि आजकाल एक थोडीशी हेल्थच्या म्हणजे आरोग्याच्या बाबतीतली जागरूकता, काही इन्शुरन्स कंपन्या, किती वेगवेगळे कारणे आहेत त्याला, पण लोक आधीच्यापेक्षा आता जास्तीत जास्त पद्धतीनं उपचार करून घ्यायला लागले. या सगळ्याचा एकत्र परिणाम झाला की ती इंडस्ट्री जी आहे, हेल्थ इंडस्ट्री, म्हणजे हे जे आरोग्य सगळं जे व्यवसाय होऊन बसलेला आहे, आरोग्य सगळ्या सेवांचा, तो इतका प्रचंड प्रमाणात होऊन बसलेला आहे. त्याच्यामुळे सगळ्यांची स्टेक तिथं आढळलं की मेडिकलहून बाहेर कोणी पडतं कसं, मेडिकलची सीट मिळणे, त्याच्यामध्ये PG चांगलं मिळणे, आणि ते सगळे मारामारी करून बाहेर पडल्याच्या नंतर त्याचा धंदा सेट होणे. ही विकृती आपल्याकडं का तयार झाली? बाहेरच्या जगामध्ये असं नाही की फक्त एक डॉक्टरचं क्षेत्र असं की जिथं सगळे मरमर करतात आणि बाकीच्या क्षेत्राचं काही नाही, असं नाही कुठं जगात. आपल्याकडंच काय, तर आपण हे बॉटलनेक तयार केलेले आहेत. आपण ह्या व्यवस्थेला ज्या पद्धतीचा इकडून सरकारी हस्तक्षेप येतो असावा असं आपण म्हणतो, आणि दुसरीकडून त्यालाच पर्याय म्हणून खाजगी पण एवढे मोठे प्रचंड दवाखाने तयार झालेले आहेत. आणि मग असे जेव्हा तिथं काही प्रसंग घडतात तेव्हा त्याच्यावरती लगेच हल्ले सुरू होतात, जातीय पातळीवरती सगळे उतरतात. दीनानाथ मंगेशकरचं प्रकरण तुम्हाला आठवत असेल. ह्या सगळ्याच्या मुळाशी की अतिशय कमी अशा जागा वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहेत. जागा कमी आहेत, मागणी प्रचंड आहे, त्याच्याभोवती प्रचंड सगळं अर्थसत्ता फिरते आहे. याला पर्याय काय? आज नीटचे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती नीट कारवाई होईल असं आपण गृहीत धरू. होईल की नाही ती शंकाच आहे, ती गोष्ट वेगळी. ती नाही झाली तर परत आपण सरकारला शिवाय द्यायला मोकळे.
पण दुसरा मुद्दा असा आहे की बाकीच्या क्षेत्रामध्ये जिथं प्रचंड मनुष्यबळाची गरज आहे, हुशार मनुष्यबळाची गरज आहे, त्या ठिकाणी हे मनुष्यबळ जात का नाही? मग तुम्हाला सगळ्यात पहिलं जे विदारक सत्य समोर येतं की ज्या पद्धतीचा पैसा आरोग्य क्षेत्राशी मध्ये फिरत आहे, तसा पैसा आणि तशा संधी दुसऱ्या क्षेत्रामध्ये फार थोड्या आहेत, किंवा आम्ही वातावरण तसं ठेवलेलं नाही आहे, किंवा आम्ही त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही आहे. स्वयंरोजगाराच्या इतक्या मोठ्या संधी आहेत, त्या बाजूला ठेवून आम्हाला फक्त सरकारी नोकरी पाहिजे, आम्हाला फक्त अशा पद्धतीचं क्षेत्र पाहिजे जसं टॉप कॉलेजेसमधले किंवा IIT-मधले इंजिनियर किंवा MBA करणारे काही डिझाईनचे इन्स्टिट्यूट आहेत, आणि हे मेडिकलचं फील्ड, असे काही मोजके फक्त ठिकाणं राहिलेले आहेत की जिथं बॉटलनेकसारखं म्हणजे कमी जागा आहेत, अतिशय मोजक्या जागा आहेत, आणि त्याचा परिणाम म्हणून त्या क्षेत्राची प्रचंड वाढलेली मागणी, मग त्याच्यातून शिरलेल्या विकृती, आणि त्याच्यामुळं समोर आलेले हे असे सगळे पेपरफुटीसारखे प्रकार. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आम्ही सुचवतो असं की जेव्हा मोठ्या प्रमाणात परीक्षा असतात, देशभर परीक्षा घ्यायच्या आहेत, लाखो विद्यार्थी बसलेले आहेत, तर त्याच्यामध्ये आधी किमान एक पात्रता फेरी घेऊन काही जणांना गाळणी लावून बाजूला करावं. 1000-2000 क्वेश्चन बँकचे असलेलं जे स्टँडर्ड अशी जी एक बँक तयार करून त्याच्यातले रँडमली कुठलेही 25 प्रश्न येतील ते तुम्ही सोडवा, वेगळी प्रश्नपत्रिका काढायची गरज नाही. त्या ठिकाणी सगळ्यात तुम्ही ओपन ठेवा, सगळ्यांना पुस्तकं प्रोव्हाइड करा, पेपरफुटी वगैरे हा विषयच नको, सगळं उपलब्ध करून द्या परीक्षेच्या तिथे त्यांना. आणि एक रँडमली एकूण सगळ्या प्रश्नांपैकी एक मोजके त्याला 25 प्रश्न येतील, आणि प्रत्येक विद्यार्थ्याचं वेगळं असेल. ज्यानं त्या कॉम्प्युटरवर लॉग इन केलं त्यालाही मिळणारी प्रश्नपत्रिका, आणि त्याच्या बाजूला जो बसला आहे त्यानं लॉग इन केलं की त्याला येणारी प्रश्नपत्रिका वेगळी असेल. तुम्ही त्यांना पुस्तकं द्या, चर्चा करा, म्हणा काही करा, इतक्या ठराविक वेळामध्ये याची उत्तरं द्या. ही एक पात्रता फेरी म्हणून असावी, आणि ती संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पातळीवरती घेण्यात यावी. त्याच्यासाठी कुठलाही वेगळा काय पेपर काढायची गरज नाही. स्टँडर्ड जी क्वेश्चन बँक आहे त्याच्यामधूनच काही प्रश्न रँडमली चूज करून निवडण्यात येतील. आता दुसरा टप्पा, अशी गाळणी लावल्याच्या नंतर बहुतांश विद्यार्थी त्याच्यातून गळून जातात. जे मोजके विद्यार्थी उरतात त्यांच्यासाठी अजून थोडीशी मोठ्या प्रमाणात चांगली सविस्तर अशी परीक्षा घेण्यात यावी. एकच फक्त पेपर दिला आणि संपला असं न करता त्याच्या, किंवा तुम्ही मालिका घ्या, त्याच्या एकूण 3 परीक्षा आहेत, 2 परीक्षा आहेत त्याच्या घ्यायच्या आहेत 1-1 महिन्याच्या अंतरानं किंवा काय आहेत, किंवा 2 सलग 2 वर्ष त्या परीक्षा द्यायच्यात. मागच्या वेळेस असं झालं होतं, ह्यावेळेस असं, सगळं मिळून एकूण मिळून तुमचं काही ना काहीतरी एकाच फक्त पेपरवरती सगळं अवलंबून ठेवायचं, आणि मग सगळं असा फियास्को होणार आणि सगळेच पोरं त्याला बसणार. हे टाळून पहिले एक पात्रता फेरी लावण्यात यावी. ती पात्रता फेरीतून पुढं गेलेले जे मोजके विद्यार्थी असतील त्याचे काही निकष ठरवा की एकूण सगळ्यापैकी 10%च फक्त आम्ही पुढं निघणार, 90% बाजूला काढणार, आणि मग ते जे काही 10% तुम्ही निवडलेले असतील, जे मेरिटचे असतील त्या बाकीच्यांपैकी, त्यांची मग परीक्षा घेऊन त्याच्यातून जेवढी रिक्वायरमेंट आहे तितकी जागा भरती केल्या जाव्यात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकाच क्षेत्राच्या भोवती सगळं गोळा करून ठेवलेले, ह्याच्याशिवाय बाकीच्या क्षेत्रांमधले जे काही अडथळे ते दूर करा, त्याच्यातल्या अडचणी सोडवा. कितीतरी अशी क्षेत्र आहेत की जिथे ह्या असंख्य गोष्टींची गरज आहे, आधुनिकीकरणाची गरज आहे, तिथल्या महाविद्यालयांच्या मध्ये सुधारणा होण्याची गरज आहे, तिथल्या शैक्षणिक दर्जा त्याचा सुधारण्याची गरज आहे. असे कितीतरी क्षेत्र आहेत ज्याच्यामध्ये काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागतं, कुशल मनुष्यबळ लागतं, आणि ती उपलब्ध होत नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे समाज म्हणून सुद्धा आम्हाला आमच्या पाल्यांना हे शिकवावं लागेल, सांगावं लागेल की केवळ डॉक्टर होणं म्हणजे जीवनाची इति कर्तव्यता नाही. बाकीच्या कितीतरी संधी आहेत, कितीतरी गोष्टी आहेत, कितीतरी तुमच्या आवडीचे क्षेत्र आहेत, कितीतरी छंद आहेत की ज्याच्यातून बऱ्यापैकी व्यवसाय निर्मिती होऊ शकते, उत्पन्न मिळवता येऊ शकतं, हे सांगायची गरज आहे. आज समाजामध्ये आपण पाहत असताना कितीतरी क्षेत्र असे दिसतात की ज्यांच्यामध्ये गरज आहे नितांत मनुष्यबळाची, आणि तिथे मनुष्यबळ उपलब्ध नाही, किंवा जे उपलब्ध आहे ते कुशल मनुष्यबळ नाही आहे. सर्वसाधारण सामान्य बुद्धीचे लोक त्याच्यामध्ये काम करत आहेत, कारण की त्याला दुसरे माणसं मिळत नाहीत. जर त्या ठिकाणी बऱ्यापैकी डोकं असलेलं मनुष्यबळ गेलं, कुशल असं मनुष्यबळ गेलं, तर त्याचाही फायदा होईल आणि त्या क्षेत्राचाही फायदा होईल. एकाच बाजूला सगळी बुद्धिमत्ता गेल्याच्या नंतर बाकीच्या उर्वरित क्षेत्रामध्ये, मला आठवतं की 12वी पासआउट झाल्याच्या नंतर आमच्या 11वी-12वीच्या सरांनी अक्षरशः बोलून आम्हाला विचारलं होतं. आम्ही दुर्दैवाने ते मनावर घेतलं नाही, ती गोष्ट वेगळी. ती म्हणली तुम्ही सगळे हुशार मुले एक तर इंजिनिअरिंगला जाल, नाही तर मेडिकलला जाल, तुमच्यापैकी किती जणं परत फिरून ह्या प्रत्यक्ष टीचिंगच्या फील्डमध्ये येणार आहेत?
कोर सायन्सचं जे फील्ड होतं, माझं सायन्स होतं 11वी-12वीचं म्हणून सांगतो, की या सायन्सकडं ज्यांना इंटरेस्ट आहे, ज्यांची बुद्धिमत्ता चांगली, ते किती लोक यायला तयार आहेत, किती लोक नवीन पिढीला जीव ओतून सायन्स शिकवायला तयार आहेत. आता तर भाषेचाही प्रश्न 92 का 93 हजार मराठी पोरं नापास झाले आहेत मराठी विषयात. म्हणजे तिथं मी कोर सायन्सच सांगायला लागलो, इथं तर प्रत्यक्ष भाषेचाही प्रश्न आहे. आपल्याला वाटतं आपली भाषा आहे, मराठी भाषा आहे, त्याच्यात काय 93,000 पोरं नापास आहेत मराठी. नवीन शैक्षणिक धोरण आपण आणतो आहोत, ते कागदावरती म्हणण्याच्यापेक्षा प्रत्यक्ष बाकीच्या सगळ्या ज्या व्यवस्थेमधल्या ज्या दुरुस्त्या आहेत, ह्या माठामध्ये नवीन शिक्षण व्यवस्थेचं पाणी भरून काही होणार नाही जोपर्यंत हे माठ असे गळके राहून गेलेले आहेत तोपर्यंत. ही भूकं सगळी बुजवावी लागतील किंवा फोडून टाका हे माठ, नवीन माठ तयार करा. तशी नवीन व्यवस्था आणा. न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणत असताना न्यू एज्युकेशन इन्फ्रास्ट्रक्चर आणि न्यू एज्युकेशन सिस्टीम ती कधी आणणार असा प्रश्न आहे. नीटची परीक्षेचा गलथानपणा हा निश्चितच सरकारच्या माथ्यावरचा कलंक आहे आणि त्यांनी त्याच्यावरती कडकपणे कारवाई त्यांना करावीच लागणार आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज